तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचंच आपल्या या वेद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, काल जे विधानसभेत माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं, याच भाषणावरून मित्रांनो आता सर्वत्र टीका होत आहे। आणि टीकेचं कारण म्हणजे मित्रांनो, जे मिसिंग लिंक वरती दरड कोसळली होती, स्लॅब पडली होती, त्या प्रकरण खूपच गाजलं मित्रांनो। खूप सोशल मीडियावरती त्याचे रील्स व्हायरल झाले, व्हिडिओज व्हायरल झाले आणि मुख्यमंत्र्यांवर यावरून जोरदार टीका सुरू झाली होती। आणि यालाच प्रत्युत्तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेतून दिलं। ते असं म्हणाले की टीका जर करायचा असेल तर माझ्यावरती करा, महाराष्ट्रावर करू नका, महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही। आणि तर मित्रांनो, आज जे राज ठाकरे साहेबांचं भाषण झालं, त्या भाषणामध्ये सुद्धा मित्रांनो राज ठाकरे यांनी सांगितलं की मिसिंग लिंकवर राजकारण करणं किंवा त्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराला उघडकीस आणणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हो, असं त्यांनी आज त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं। आणि याच प्रकरणावर मित्रांनो जे संजय राऊत आहेत शिवसेना गटाचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे, त्यांनी सुद्धा मित्रांनो एक ट्विटरवरती म्हणजे एक्स वरती पोस्ट केली आणि ते पोस्ट मध्ये काय म्हणाले आपण हे बघूया। त्यांनी जे पोस्ट मध्ये लिहिले मी तुम्हाला ते वाचून दाखवतो, अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा। हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। तर मित्रांनो, याच भाषणावरून आता नवीन राजकारण सुरू झालेलं आहे। आणि आता मित्रांनो संजय राऊतांनी एक्स वरती काय पोस्ट केलं आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवतो। तर ते मित्रांनो संजय राऊत साहेब असं लिहितात की वैफल्य, अहंकार, माज वगैरे वगैरे हे सर्व क्षणात उतरेल। महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे, पण काय करणार, खान तशी माती। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे। सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार, झुंबडबाजीवर जनतेने बोलायचं नाही, ही आणीबाणीच आहे। तर मित्रांनो आता याच मुद्द्यावरून राजकारण आता राज्यामध्ये तापताना दिसतंय। मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जे मिसिंग लिंक वर टीका केली सर्व जनतेने मिळून, सर्व जे इंडिपेंडेंट पत्रकार आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून, तर ही टीका मिसिंग लिंक वर होती का महाराष्ट्रावर गेली होती? तुमच्या मतानुसार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा। तोपर्यंत धन्यवाद।